तर नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तर सर्वांचे मनापासून आभार. आपल्या शेवटच्या व्हिडिओला खूप चांगला तुम्ही प्रतिसाद दिला आहे. मित्रांनो, आता महत्त्वाचे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता काल येण्यास सुरुवात झालेली आहे. बऱ्याचशा लाभार्थी शेतकऱ्यांना हप्ता मिळालेला आहे. 89,75,000 शेतकरी यामध्ये पात्र ठरले होते, ज्यांच्या खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर केले गेलेले आहेत. परंतु मित्रांनो, बरेचसे असे लाभार्थी शेतकरी आहेत ज्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये अजून जमा झालेले नाही आहे. तर मित्रांनो, अशा कमेंट येत आहे की आमचे आले नाहीत. तर बघा मित्रांनो, जर तुमचे अजून पैसे आलेले नसतील तर हे पैसे जे येतात ते बॅच वाईज येतात. थोडंसं याला वेळ लागू शकतो, पण तरीसुद्धा जर तुम्हाला बघायचं असेल की तुमच्या हप्त्याचं स्टेटस काय आहे तर तुम्ही कसं बघू शकता हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. अवघ्या 2 मिनिटाच्या प्रोसेसमध्ये आपण समजू शकतो की आपला हप्ता वेटिंगमध्ये आहे, डिस्बर्स झाला आहे किंवा नाही झाला आहे, नेमकं काय स्थिती आहे आपल्या हप्त्याची हे आपण पाहू शकतो. मित्रांनो, यासाठी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचं एक ऑफिशियल पोर्टल आहे आणि ज्यावरती काही नवीन ऑप्शन्स ॲड करण्यात आलेले, त्यावरून आपण समजू शकतो की आपल्या हप्त्याचं स्टेटस काय आहे. यासाठी मित्रांनो, तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर पाहिजे असतो. तो जरी तुमच्याकडे नसेल तर तोही कसा मिळवायचा तेही आपण पाहणार आहे. तर चला मग व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रांनो, या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे. त्यावर क्लिक करून यावरती या. आता इथे तुम्हाला एक ट्रॅकॉनचं ऑप्शन मिळेल उजव्या साईडला, त्यावरती पहिले तर क्लिक करा. आता बघा, या ऑप्शनवरती आल्यानंतर इथे ॲप्लिकेशन नंबर आहे, म्हणजे हा रजिस्ट्रेशन नंबर असतो MH पासून सुरू होणारा, तो आपल्याला टाकायचा असतो. परंतु तो जर आपल्याकडे नाही आहे, ज्यांच्याकडे आहे तो डायरेक्ट टाकून सर्च करा. पण ज्यांच्याकडे नाही आहे त्यांच्यासाठी दाखवतो की हा नंबर कसा मिळवायचा. त्यासाठी तुम्हाला पुन्हा होम पेजला यायचं आहे आणि इथे 2 नंबरचं ऑप्शन आहे लाल कलरचं, बेनिफिशियरी स्टेटस, यावरती क्लिक करायचं आहे. आता इथे आपल्याला नो युअर रजिस्ट्रेशन नंबरचं एक ग्रीन कलरचं म्हणजे हिरव्या कलरचं ऑप्शन भेटेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. आता इथे बघा, इथे तुमच्याकडं 2 ऑप्शन्स आहे, आधार नंबर किंवा आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबर. तर आपण आधार नंबर टाकूया. खाली कॅप्चा दिलेला तो टाकायचा आहे आणि गेट OTPचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. OTP येईल, OTP इथे खालच्या बॉक्समध्ये टाका आणि गेट डेटाचा एक खाली ऑप्शन भेटेल, त्यावरती क्लिक करा. इथे क्लिक केलं की सर्वात खाली तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर पाहायला मिळेल, जो आपण हाईड केलेला आहे. तो नंबर तिथून उचलायचा आहे, कॉपी करू शकता किंवा लिहून घ्या तुमच्याकडे, आणि तो नंबर घेऊन तुम्हाला वापस पुन्हा यायचं आहे ट्रॅक ऑन. हे जो ऑप्शन आहे ट्रॅक ऑन खालचं, त्यावरती क्लिक करा. आता इथे तो नंबर पेस्ट करा आणि सर्च जे ऑप्शन मिळत आहे समोर, त्या सर्चच्या ऑप्शनवरती क्लिक करा. जसंही तुम्ही यावरती क्लिक केलं की ते तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस पाहायला मिळणार आहे. संपूर्ण माहिती ते दिसेल, बाकी काही डिटेल्स हाईड केलेले आहेत आपण. तर बघा, इथे ॲप्लिकेशन सबमिशन दिसतंय, राईट टिक झालेलं आहे. त्याचप्रमाणे फंड डिस्बर्समेंट पिवळ्या कलरमध्ये बघा लोडिंग दाखवते. फंड डिस्बर्समेंट म्हणजे हे पैसे तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट करण्यात आलेले आहेत, परंतु अजून बँकेमध्ये दिसत नाही आहे किंवा त्याला 1-2 दिवस लागू शकतात. कधीही बँकेची जी प्रोसेस असते थोडी स्लो असू शकते. जर तुम्हाला असं दाखवतं आहे मित्रांनो की डिस्बर्समेंट इनिशिएटेड, तर तुमच्या खात्यामध्ये नक्कीच पैसे येणार आहेत. तर घाबरायचं कारण नाही आहे बिलकुल पण. तर बघा, दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला आपल्याला नक्की लाईक करा आणि तुमचं स्टेटस काय दिसतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटू मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.